हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सिद्धूज किचन। आज आपण पोहे करणार आहे, जरा वेगळ्या प्रकारचे पोहे। नेहमी तेच कांदा पोहे किंवा बटाटा पोहे करून आपल्याला एकसारख्या चवीचे ते पोहे खावे लागतात। तर आता आपण जरा वेगळ्या पद्धतीने करणार आहे पोहे। तर हे इथं पोहे मी भिजवून घेतलेले, त्याच्यानंतर इथं ह्या भाज्या टाकायच्या, हिरवे वाटाणे, त्यानंतर हे स्वीट कॉर्न, गाजर, बटाट्याचे बारीक काप करून घेणार आहे, लिंबू, कढीपत्ता, त्यानंतर कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो, शेंगदाणे आणि आपलं मीठ, तेल। आता आधी आपल्याला शेंगदाणे हे थोडेसे फ्राय करून घ्यायचे। आता कढई गरम करायला ठेवलेली आहे। आता इथं कढई गरम करायला ठेवलेली आहे, तर तेल टाकूया। तेल टाकलं तर तेल गरम झालं की आधी आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे। तुमच्या आवडीनुसार शेंगदाणे किती टाकायचे ते टाकू शकता। मी थोडेसे शेंगदाणे टाकले। इथे 2 लोकांसाठी मी करणार आहे पोहे। ते शेंगदाणे सेपरेट का तळायचे, तर सगळ्या भाज्यांसोबत जर टाकले ना शेंगदाणे, तर ते असे थोडेसे असे कुरकुरीत होत नाहीत, म्हणून थोडं ते तळून घ्यायचे। शेंगदाणे तळून घेऊया। हे बघा, हे शेंगदाणे कसे फुटले। आता याला काढून घेऊया, करपवू द्यायचे ना। आता फोडणी करूया। जिरे मोहरी टाकूया। मोहरी तडतडली की आपण कांदा टाकणार आहे। कांदा आणि हिरवी मिरची, कांदा आणि हिरवी मिरची, आणि त्याच्यामध्ये आपण जे बटाटा बारीक चिरून घेतलेला तो पण टाकूया। बटाटा आधी का टाकला, पण बटाटा मग तो व्यवस्थित शिजला जाणार नाही, नंतर टाकला तर कांद्यासोबत तो व्यवस्थित शिजून जाईल। आता बटाटा व्यवस्थित शिजू दे। आता हा बटाटा शिजलेला व्यवस्थित भाजून झाला। आता हे आपण भाज्या टाकूया। स्वीट कॉर्न, हिरवे वाटाणे, गाजर, त्यानंतर टोमॅटो, आता भाज्या टाकून पोहे केले की अगदी आपला हेल्दी ब्रेकफास्ट तयार होतो। आता याच्यामध्ये कढीपत्ता, हे बघा आपल्या भाज्या या आता शिजलेल्या, त्याला काही वेळ नाही लागत। आता याच्यामध्ये आपण मीठ टाकूया, चवीनुसार मीठ, त्यानंतर हळद टाकूया,
त्याला मिक्स करून घेऊया. आता पोहे भिजवताना त्यातलं पाणी लगेच काढून टाकायचं आणि भांड्यातच भिजवायचे पोहे, म्हणजे व्यवस्थित भिजतात ते. आणि लगेच काढून टाकायचं पाणी. आणि असं चाळणीत टाकलं ना की पाण्याचा अंदाज येत नाही, म्हणून एका भांड्यात भिजवायचं आणि पाहिजे तर चाळणीवर नितळत ठेवायचं. तर आपला हा हेल्दी ब्रेकफास्ट तयार होतो. व्यवस्थित हलवून घेऊया. हे बघा, आपले पोहे आता व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत. असं आता ह्याच्यामध्ये थोडंसं लिंबू पिळूया. आता जर साखर तुम्हाला टाकायची असेल, काही गरज नाही साखर टाकायची, आवडत असेल तर टाका, कारण स्वीटकॉर्न टाकलेले आहेत त्यामुळे मी काही तर साखर टाकणार नाही. लिंबू पिळून घेतला. आता व्यवस्थित एकदा हलवून घेऊया. आपले छानपैकी भाज्या टाकलेले पोहे तयार आहेत. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंट करा. थँक्यू. आता हे पोहे आपले तयार आहेत.